मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका पहिल्याच पावसात बसला आहे. महाडजवळील केंबुर्ली गावाच्या हद्दीत चालत्या इर्टिगा कारवर अचानक दरड कोसळली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे महामार्गाच्या कामातील भ्रष्ट कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावताच महामार्गावरील धोकादायक कडे कोसळू लागले आहेत. संध्याकाळी 7च्या सुमारास केंबुर्ली हद्दीतील वळणावर एका उंच कड्यावरून अचानक मोठमोठे दगड रस्त्यावर आले. याच दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका इर्टिगा कारवर भला मोठा दगड आदळला. कारचे मालक मुदस्सीर परकार यांनी सांगितले की अचानक दगड कोसळल्याचा आवाज झाला आणि एक दगड थेट कारवर पडला. दैव बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो. विशेष म्हणजे अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि संबंधित रस्ते विकास कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत. मात्र त्याच वेळी तिथून जाणाऱ्या बेलापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून दगड बाजूला करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद माळवे, रामेश्वर ढाकणे, जयसिंग पवार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे वाहतूक कोंडी टळली. सध्या महाड तालुक्यातील केंबुर्ली वळण, दासगाव खिंड आणि नागलवाडी गाव हद्दीतील वळण हे 3 स्पॉट्स अत्यंत धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात येथे कधीही मोठी दरड कोसळू शकते. पहिल्याच पावसात महामार्गाचा हा गलथान कारभार समोर आल्यानंतर आता तरी राष्ट्रीय महामार्ग खाते जागे होऊन उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.